यानंतर डॉक्टर विक्रम कोळेकर सर आपले मनोगत व्यक्त करतील धनगर प्रीमियर लीग पर्व 1 साठी। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो आणि ही स्पर्धा घेण्यासाठी व युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्याचबरोबर खेळाची आवड निर्माण करून आरोग्याचा प्रचार करण्यासाठी प्रेरणा मिळाली त्याबद्दल। आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी जे आम्हाला ज्यांनी मोठे मोठे स्पॉन्सरशिप दिल्या, सिद्धरामदादा दळवाई असतील, डॉक्टर अप्पा कटरे आहेत, डॉक्टर अनिकेत हजारे, डॉक्टर विक्रांत हजारे आहेत। हजारे गँग खूप मोठी आहे की त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं। फक्त पत्रकार हजारे बंधूंनी पण लवकरात लवकर सहकार्य करावं अशी विनंती आहे। आणि त्याचबरोबर हे बसंत बुर्ले सर त्यांचे सासरे कैलासवासी नारायण तात्या पाटील यांच्या स्मरणार्थ माझ्या मते 51,000 रुपयाचे त्यांनी टी शर्टसाठी स्पॉन्सरशिप दिली। म्हणजे ग्राउंडवर पळायला खेळाडू आहेत, जे आमचे कमिटी आहेत 90% सगळे खेळाडू चांगले खेळाडू आहेत, ते पळायला तयार आहेत, पण सर्वात महत्त्वाचं आर्थिक बॅकअप देणं। त्यामुळं आम्ही सुरुवातीपासून हे निश्चय घेतला की ज्यांनी खरोखर मनापासून स्वतःच्या खिशाला चटका लावून आर्थिक मदत केलेली आहे त्यांनाच जास्त पुढाकार द्यावा आणि त्यांच्याकडून पुढच्या वेळी चांगलं स्पॉन्सरशिप घ्यावी। आणि नक्कीच ते मान्यवर आहेतच, फक्त मी म्हणत होतो की सुरुवातीपासून एक निश्चय केला की मतभेद आम्हाला टाळायचे होते। कुठेतरी समाज एकत्र येतोय आणि राजकारणाच्या एका मुद्द्यावर समाज दुभागला जातोय। राजकीय तुमचं करिअर, माझंही करिअर राजकीय आहे ती माझ्या बाजूला, पण जेव्हा समाज म्हणून जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा समाजाच्या विषयी प्रेम, आदर, आपुलकी। आज समाजाचे प्रश्न आहेत की समाजच एकत्र नाही आहे, आपलीच माणसं आपल्या माणसाचे पाय ओढतात, हे आपण वैयक्तिकरित्या खाजगीरित्या बोलतो, पण प्रत्यक्षात मी माईकवर मला बोलू वाटते आणि मला एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही आपण असं करू नका। आपलाच माणूस असेल किंवा इतर माणूस असेल, कोणी पुढे जात असेल तर त्याला पुढे जाऊ दे, नाहीतर गप बसा, तुम्ही त्याचं पाय तर ओढू नका। म्हणजे कोणी असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, आणि मी त्याची दखल घेऊन एवढे शब्द देतो। आणि या सर्व मला सहकार्य केलेल्या सहकार्यांचं खास करून आज जे ग्राउंड दिलं वाले सरांचं, त्यांचं मनापासून खूप आभार आहे। कारण पाऊस पडला होता, निसर्गाच्या पुढं आम्ही काय करू शकत नव्हतो, पण आमच्या रक्तातच निसर्गाच्या विरोधात जाऊन जगणं आहे। मग जिथं पाणी नाही, जिथं डोंगर आहे, दर्या आहे, तिथं आम्ही घर बांधून राहतो, जिथं खायची सोय नाही आम्ही जनावर पाळून त्यांचं दूध पिऊन आम्ही जगतो, हे आमचं रक्त आहे। त्यामुळं आम्हाला ते सळसळ आहे रक्तात, ती आम्हाला थांबवू शकली नाही। त्यामुळे सगळे ग्राउंड फिरलो, पण आज सकाळी ग्राउंड भेटलं, वाले सरांनी दिलं आम्हाला। आणि त्याचबरोबर 2 तासाच्या आत सर्व सहकार्यांनी आमचे तिथल्या सगळ्या गोष्टीकडे ट्रान्सफर केल्या आणि त्या जोमाने ह्या मॅचेस झाल्या, याबद्दल मला अभिमान वाटतो आणि आदर वाटतो। आणि माझ्या सहकार्यांचं, ज्या कोअर कमिटीचं मी खूप खूप मनापासून